नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर 12 एप्रिलपर्यंत सध्या शाळा नोंदणीकरता मुदत देण्यात आली आहे. तर लक्षात घ्या, शाळा प्राधान्यक्रम कसा असेल तर या संदर्भात यापूर्वी जी-आर प्रसिद्ध करण्यात आला. पुन्हा 3 तारखेला नवा जी-आर प्रसिद्ध करण्यात आला. या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली. तर यामध्ये सोप्या शब्दात आपण माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये शाळा प्राधान्यक्रम तर तुमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळांचा क्रम अशा प्रकारे राहील. तर अनुदानित शाळा म्हणजे सर्व प्रकारच्या जिल्हा परिषदच्या शाळा अनुदानित शाळा अंतर्गत येतात. त्यानंतर शासकीय शाळा व स्वराज्य संस्थेच्या शाळा म्हणजे प्रायव्हेट जी संस्था आहे अनुदानित आहे, तर अशा सर्व शाळा तर अशा अंतर्गत येथे येतात. तर यानंतर स्वयंअर्थसहाय्यित शाळा म्हणजे सर्व प्रायव्हेट शाळा या अंतर्गत येतात. तर लक्षात घ्या, शाळा प्राधान्यक्रमानुसार तुमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरती जर अनुदानित शाळा असतील किंवा शासकीय शाळा तसेच स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा असतील तर या दोघांपैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडता येईल. आणि लक्षात घ्या, ह्या दोघांपैकी म्हणजेच अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा किंवा स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा जर तुमच्या 1 किलोमीटर घराच्या परिसराच्या अंतरावरती उपलब्ध नसतील तरच तुम्हाला स्वयंअर्थसहाय्यित म्हणजेच प्रायव्हेट शाळा यामध्ये प्रवेश दिला जाईल. तर लक्षात घ्या, सदरचं अंतर हे हवाई अंतर मोजलं जातं. त्यामुळे प्रत्यक्षात रस्त्याच्या माध्यमातून जे किलोमीटर अंतर होतात ते होत नाही. त्यामुळे डायरेक्ट अंतर हे गणलं जातं. तर अशा प्रकारे 1 किलोमीटर अंतरावरून ही नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानंतर जर तुमच्या घरापासून 3 किलोमीटर अंतरावरती अनुदानित शाळा नसेल, शासकीय शाळा किंवा स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा यापैकी काही नसेल किंवा स्वयंअर्थसहाय्यित शाळा देखील नसेल, तर त्यानंतर 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असणाऱ्या शाळा आहेत तर त्यांना देखील अनुदानित शाळा त्यानंतर अशा प्रकारचा येथे प्राधान्यक्रम वापरण्यात येणार आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब सर्वप्रथम तुम्हाला अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा व स्वराज्य संस्थेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा यापैकी कोणताही एक ऑप्शन तुम्हाला देण्यात येईल. आणि जर या दोन्ही शाळा उपलब्ध नसतील तरच तिसरा ऑप्शन तुम्हाला देण्यात येईल. तर अशा प्रकारचा नवा जी-आर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.